उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेले एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या फेऱ्या बऱ्याच वाढल्यात। गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे वारंवार दिल्ली गाठत आहेत। दिल्लीमध्ये जाऊन थेट ते भाजपच्या श्रेष्ठींशी गाठीभेटी घेत आहेत। आता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी पाहता शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे। भाजपनं 100%चा नारा देत 2029ची तयारी सुरू केली आहे। त्याचबरोबर भाजपनं गुजरात पॅटर्न राबवायला देखील सुरुवात केल्यानं शिंदेंच्या अडचणी वाढल्या। विधानसभा निवडणुकीत भाजपनं शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत महायुतीमध्ये लढत 230 पेक्षा अधिक जागा जिंकल्या। विरोधकांच्या महाविकास आघाडीची धूळरान उडवली। भाजपनं 132 जागा जिंकत राज्यातील त्यांची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली। पण तरी देखील भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात दुरावा निर्माण झाला। सत्ता स्थापन करता आली नाही। 2029 मध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी केली होती आणि त्यासाठीच भाजपनं गुजरात मॉडेल लागू केलं। याचा सर्वाधिक फटका शिंदेंच्या सेनेला बसतोय आणि त्यामुळे शिंदेंच्या अडचणीत वाढ होती की काय हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।